नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. काल बघितला सलमान खानचा सिकंदर. काय पहिल्या दिवशी मला बघायला मिळालं नाही, त्यामुळं दुसऱ्या असेल, हो दुसऱ्या दिवशी बघितला. आणि त्याच्या आधी रिव्ह्यू बघितले. पहिल्या दिवशीचं पिक्चर बघितलं असतं तर रिव्ह्यू बघितलेच नसते, म्हणजे रिव्ह्यूच्या आधीच मी बघितला असता. पण रिव्ह्यू आधी बघितल्यामुळं जरा कन्फ्यूज झालो. आणि पिक्चर चांगला आहे, पण काहींनी इतके बेकार रिव्ह्यू का दिलेत मला तेच काय कळत नाही. हा एक मास सिनेमा आहे आणि मास सिनेमामध्ये हे असं कसं ते तसं कसं असं इतका विचार करून बघायचा नसतोच पिक्चर हा असला. आणि बऱ्याच दिवसानंतर सलमानचा आला आहे तो आणि सलमानचा प्रत्येक सिनेमा हा बजरंगी भजन असेलच असं नाही. त्यामुळं प्रत्येक सिनेमा तो बजरंगी भाईजानसारखा अगदीच उत्कृष्ट असेल असं अपेक्षा नाही. पण हा निदान बऱ्यापैकी आहे. ह्याच्या आधीचे मी राधे, रेस 3 आणि कुठला बरं टायगरचा तिसरा भाग म्हणजे जिंदा आहे का त्याच्या पुढचा कुठला तरी असेल तो एक बघितला. आणि आणखी एक कुठला तरी बघितला, हां किसी का भाई किसी की जान. ती तिन्ही चारही मला काय आवडले नव्हते. त्यांच्यापेक्षा हा बरा आहे. म्हणजे हा अगदी खूप चांगला नाही, पण तरी 100पैकी 70 मार्क मी देऊ शकतो त्याला. आणि एकदा बघण्यासारखं आहे तर आहेच आहे. आणि सलमान फॅनना तर 1-2-3 वेळा बघतील असं पण आहे. ॲक्शन आहे, इमोशन आहे आणि गाणी आहेत, बऱ्यापैकी आहेत. आणि स्टोरी जरा वेगळीच आहे आणि स्टोरी पण मनाला भिडण्यासारखी आहे. सलमान खानचं काम चांगलं आहे. फक्त काय आहे, सुलतानपासून तो जरा पैलवानी टाईप झाला ना, त्याच्यापासून ते परत त्याचं डाएट त्यानं परत डाएट करून जरा कमी हे केलं पाहिजे. म्हणजे त्याचा चेहरा जो जाडा भराडा दिसतोय ना, तो जरा त्यानं कमी केला पाहिजे. म्हणजे संपूर्ण शरीराची फॅट कमी केली पाहिजे. आणि आधी जसं सगळे कट दिसायचे तसं ते हे केलं पाहिजे. म्हणजे ते चेहऱ्यावर पण जरा चांगला हे येईल, ऑल ओव्हर फॅट कमी झाल्यावर. नंतर सिनेमात कंटाळा कुठं येत नाही, बऱ्यापैकी मजा येते. तो आधीचा टायगर जिंदा आहे का कुठला तिसरा भाग, माझं नावसुद्धा लक्षात नाही त्याचं, तो बघताना इंटरव्हलच्या पुढं झाला तरी अजून काय मजा येत नव्हती मला. पण ह्याला पहिल्यापासून बऱ्यापैकी थोडीफार म्हणजे थोडीफारपेक्षा थोडी जास्त आणि अगदीपेक्षा थोडी कमी अशी मध्यम मजा येते. म्हणजे अगदी इतका तुकार आणि भिकार पिक्चर असं रिव्ह्यूवाल्याने हे केलेलं तसं काय नाही आहे. ते का असं केलं तेच मला काय कळत नाही. हा मास पिक्चर आहे हे आधी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कुठला क्लासिक पिक्चर नाही आहे हा, मास मसाला फिल्म आहे म्हटल्यावर तो तसंच त्याच नजरियाने बघितला पाहिजे ना तुम्ही. रश्मिका मंदानाचं काम बऱ्यापैकी आहे, अर्थात तिला काय रोल जास्त नाही. ऑल अँड ऑल सलमान खानच पिक्चर आहे हा, त्यामुळे तिला काय जास्त रोल नाही. आणि त्यांची हे जोडी जमत नाही असे म्हणतात. त्यांचं काय माहिती आहे का, की आत्ता तो सुलताननंतर जरा फॅट होता, त्यामुळे ते हे दिसतं. जर त्यानं डाएट करून व्यवस्थित झालं तर काय अजून हे दिसत. त्याचं डाएटचं केलं पाहिजे, मग तोंडावर कंट्रोल ठेवलंच पाहिजे त्यानं. सलमान खाननं तोंडावर कंट्रोल म्हणजे बोलण्यावर नाही म्हणतो मी, डाएटच्या बाबतीत बोलतो. तोंडावर कंट्रोल म्हणजे बोलण्याच्या बाबतीत नाही, डाएटच्या बाबतीत बोलतोय मी. आज घरात गोंधळ गडबड पोरांची चालली, त्यामुळे म्हणलं हा माईक लावा म्हणजे बाहेरचा आवाज काय येणार नाही. आणि सलमानच्या रश्मिकाच्या वयात अंतर दिसतं असं बरेच जण म्हणतात. तर
आता परवा एक बातमी वाचली मी, कबीर बेदीनं लग्न, कबीर बेदीचं मला वाटतं वय 75च्या पुढं असेल आणि त्यानं साधारण 35-40च्या मुलीशी लग्न केले. म्हणजे असं घडतं. तर मला काय म्हणायचं आहे, ह्याला सलमान ह्यात राजा दाखवला आहे आणि राजे महाराजा असली आपल्यापेक्षा वयानं लहान अशा मुलींशी लग्न करत असतात, त्यामुळे ह्यात ते चालून जात आहे. पिक्चर ओव्हरऑल चांगला आहे, अगदी काय हे नाही आहे. फक्त अगदी तुम्ही म्हणाल अगदी बऱ्याच दिवसानंतर म्हणजे सलमान खानचा कमबॅक पिक्चर इतका भारी पाहिजे, इतका भारी पाहिजे, तर तसा तेवढी अपेक्षा ठेवलं तर मात्र नाही. पण हा कमबॅक होतो ते मुळात त्याचे सिनेमाच उशिरा येतात, त्यामुळं हा कमबॅक म्हणायचंच नाही. वर्षातनं एकदा 2 वर्षातनं एकदा असे पिक्चर येतात, त्यामुळं रेग्युलरच पिक्चर येतात म्हणायचं त्याचे. ज्याचे पिक्चर समजा 2 महिन्याला एक येतोय, 3 महिन्याला एक येतोय आणि त्यानं 2 वर्षाचा गॅप टाकला तर त्याला कमबॅक म्हणायचं. आणि ह्याला काय कमबॅक मला नाही म्हणावं असं वाटत. आणि यातली सलमानची एंट्रीसुद्धा चांगली आहे. तेव्हा सिनेमा जरूर बघा आणि मोठ्या पडद्यावरच बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.